रोड रोमियांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात पालकांचा ठिय्या। रोड रोमियांच्या त्रासाला कंटाळून मुली शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेल्हाणे गावात घडला आहे। रोड रोमियो विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने 2 महिन्यांपासून विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याने पालकांनी पिंपळनेर पोलिसात तक्रार दिली होती। मात्र पोलिसांनी तक्रारीची कुठलीही दखल घेतली नसल्याने आज पुन्हा पालक संतप्त होत पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून रोष व्यक्त करत आहेत। पोलिसांकडून त्या रोड रोमियांची पाठराखण होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे। पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला होता। मोठ्या प्रमाणात रोड रोमियोंचा त्रास वाढला असताना पोलीस मुंग घेऊन गप्प का बसले आहेत असा प्रश्न यावेळी पालकांकडून व्यक्त होत आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून महिलांसह पालकांनी रोड रोमियोंवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिला आमदार असलेल्या साक्री विधानसभेत मुलींचं सुरक्षित नसल्याचा हा धक्कादायक प्रकार असून महिला मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असतानाच रोड रोमियोंची दहशत का वाढते असा प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असताना कुठलीच कारवाई पोलिसांकडून झाली नसल्याने पालक संतप्त झाले आहेत। मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेलो आहे। काल आम्ही आलेलो होतो। आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली, 3 आरोपींविरुद्ध, आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते। त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली, पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते। म्हणजे पोलीस स्टेशन मधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला, ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे। आणि एसपी साहेब आल्याशिवाय किंवा एसपी मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन इथून काढणार नाही। आणि प्रशासनाला पण विनंती, आम्ही आमच्या जो आपला कायदे हो आणि अशा ज्या रोड रोमियांना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे। कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल, तर आजपासून काही त्रास होणार नाही, काहीच नाही। आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे। म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही, कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे। आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळनेर पोलीस स्टेशनने इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांनी।